नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आशा सेविकांचं आजपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे। मानधनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांकरता आंदोलनाचं हे हत्यार उपसण्यात आलेलं आहे। आझाद मैदानावर या आंदोलनाला सकाळपासून सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात खरं तर ज्यावेळी शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळी मात्र मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। अद्याप आश्वासनांची पूर्तता झाली नाही असा आशा सेविकांचा आरोप आहे। मुळात या मागण्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया आपण। 29 जुलै 2024 ला झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी। महापालिका आशा सेविकांना पूर्वलक्षी प्रभावानं किमान वेतन द्यावं। आशा सेविकांचा पगार दर महिन्याच्या 1 तारखेला देण्यात यावा। आरोग्य सेविकांच्या रिक्त जागेवर पालिकेच्या आशा सेविकांना नियुक्त करावं। ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र स्टेशनरी हे देण्यात यावं। कोणत्याही कामाकरता अतिरिक्त मानधन न मिळण्यासंदर्भात निर्णय लादू नये। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा आशा सेविकांनी आझाद मैदानामध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे। मागण्यांकडे विचारपूस करूनही या ठिकाणी आरोग्य सेवा असेल किंवा आरोग्य खाते असेल, आरोग्य मंत्री असेल यांच्याकडून कोणत्याही प्रकारे दिलासा हा सध्या आशा सेविकांना मिळत नाही। आरोग्य सेविकांचे प्रश्न मिटले, मात्र अद्यापही आमचा प्रश्न मिटला नाहीये असं या आशा सेविकांचं एकंदरीत म्हणणं आहे। जे रिक्त जागा आहेत त्या जागांवरती यांना घेण्याचा आदेश असताना सुद्धा या ठिकाणी घेतला गेलेला नाहीये। 3 महिन्याचा पगार हा सुद्धा थकीत आहे आणि किमान वेतनात वाढ करून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आशा सेविकांच्या आहे। नक्की रिक्त जागांवरती सुद्धा आहे। आरोग्य सेविकांना ज्या रिक्त जागा आहेत आरोग्य सेविकांच्या त्या ठिकाणी तुम्हाला घेण्यात यावं अशा प्रकारचा आदेश असताना सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला नाहीये। काय नक्की तुम्हाला प्रतिक्रिया किंवा उत्तर देण्यात आलं होतं यावर? आम्हाला सांगितलेलं की सीएचपीच्या ठिकाणी म्हणजे आरोग्य सेविकांच्या जागी आम्हाला नेमणूक करणार आहेत, पण त्याची काही अंमलबजावणी नाही आहे अजूनपर्यंत। आणि त्यांच्यासकट आमचं सेम काम आहे आणि मोबदला पण आम्हाला जास्त नाही आहे, 1650च आहे। त्याच्यामुळे आमचे म्हणणं असं आहे की मोबदला किमान वेतन द्यावं, त्यांच्या रिक्त जागी आमची नेमणूक करावी आणि त्यांच्याप्रमाणे सगळे नियम आम्हाला पण लागू व्हावेत। 1650 मध्ये ना खरं म्हणजे एवढी महागाई आणि आम्हालाच लाज वाटते की धुणं भांड्या करणाऱ्या बायांना ते 20-20 हजार रुपये पगार घेतात आणि आम्ही बीएमसी वर्कर आम्ही लोकांसाठी काम करतो की घरोघर जाऊन त्यांना माहिती, त्यांना औषधं हे सगळी व्यवस्थित काम करतो, तरी 1650 मला विशेष वाटते की झाडू बट्टे बांधणारे ते 20 हजार घेतात। आमची किंमत त्यांच्याप्रमाणे काहीच नाही, उलट आम्हाला शायनिंग मारून आम्हाला एरियात हे करतात, हट करतात की काय करता 1650 मध्ये तुम्ही, आम्ही बरे। आमच्या फक्त एवढ्याच मागण्या, आम्हाला आयडी कार्ड, स्टेशनरी किंवा जॉईनिंग लेटर ते सगळं आम्हाला व्यवस्थितपणे पूर्णपणे द्यावे त्यांनी। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।